जयश्री, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज तिसरा दिवस आहे, तिसरी माळे आणि आजचा कलर आहे निळा. तर मी थोडा फेंट निळा कलरचा जो कुर्ता आहे तो वेअर केलेला आहे आणि थोडा व्हाईटिश कलर त्यामध्ये मिक्स आहे. तर बघूया संध्याकाळी चाललं आहे की निळी साडी असेल तर मी नक्की घालेल, पण आत्ता सध्या ड्रेसच घातलेला आहे कारण की कामं करायची असतात. मग ते कामामध्ये साडी खराब होते, डाग पडतात. मग आपले हे ड्रेस चांगलेच आहेत की कामात किती कसे घातले तरी काही टेन्शन नाही, कम्फर्टेबल असतात आणि पटापट कामं होतात. तर आता मी वेअर केलेलं आहे. खाली गेल्यानंतर मग माझे बाकीचे कामं उरकणार. तोपर्यंत आई आणि ताईंनी थोडेफार कामं उरकलेले आहेतच. सुरलेले कामं मी करत असते. नेहमीप्रमाणे माझे कामं असतात ते दिवसभर माझे चालतात. तर एडिटिंग वगैरे पण असतं माझं, तेही मी करत असते. आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळी मग स्वयंपाक असतो आणि त्यानंतर मग साडी वेअर करणं, गावात जाणं, आरती करणं, हा असं आमचं रुटीन चालू झालेलं आहे नवरात्रीमध्ये. आता 2-4 दिवस असंच चालू राहणार आहे. पाऊस इकडेही चालू आहे आणि इंदोरलासुद्धा पाऊस चालू होता. जसं इंदोरच्या घरी फर्निचर होतं ना, ते दमट वातावरण जसं बुरा लागत होता, वास येत होता, तर इथेसुद्धा तसंच झालेलं आहे. लाकडी फर्निचर आहे त्यामुळे थोडा स्मेल असा उबट येतोच आहे. तर आता धूळ वगैरे काढायची आहे, ते आता आवरून घ्यायचं आहे. पण आज मी थोडंच काढणार आहे, एकदम सगळं काढणार नाही आहे. तर आज मला मेकअप आरसा आहे, माझी जी व्हॅनिटी आहे मोठी ओरिजिनल, जी मला लग्नामध्ये मिळालेली आहे, तर ती क्लीन करेन आणि नंतर मग कपाटाकडे वळणार आहे, ती उद्या सकाळी. कारण की कपाटावर जे सामान आहे मोठे तुम्हाला दाखवते. तर हे सामान, ते खोके वगैरे, ते मला काही काढता येणार नाही आहे आणि गाडीवर खुर्ची घेऊनसुद्धा आपण चढलो तरी नाही जमणार आहे. त्यासाठी म्हटलं की भानुदासला म्हटलं की जर तुम्ही सकाळी लवकर उठून ते मला काढून द्या, त्यानंतर मग मी स्वच्छ करेन सगळं. आणि चला पहिलं आता एक काम करते, हे माझी जी व्हॅनिटी आहे त्यातलं जे लागतं नाही लागत ते काढते आणि क्लीन करून घेते. ते वरती सामान एक आहे, तेडी आहे आणि इथे मी आणि ही माझी छोटी तेडी आणि हे काही वस्तू आहे. धूळ भरपूर आहे, हे पाहू शकता तुम्ही. इकडे माझं सामान आहे, आता हे सगळं मला क्लीन करायचं आहे. आतमध्ये सुद्धा हो तुझ्या बांगड्या. ही कला वरती बसवलं आणि मी एक वस्तू काढून बेडवर ठेवत होते आणि साईड टेबलवर ठेवत होते. तेवढ्यातच लाईट गेली. मग पडदा उघडला, जरा उजेड आला. त्यानंतर वरचा तो टॉप आहे मेकअप आरशावरचा, किती धूळ बसली आहे बघितलं तुम्ही. एक वस्तू काढते. मागच्या वेळेस आली त्यावेळेस अजिबातच मला टाईम मिळाला नव्हता आणि आता आहे म्हटलं चला मग सगळंच काढते. मेकअप आरशाच्या पाठीमागे सुद्धा धूळ बसलेली होती. तो मेकअप आरसा पुढे ओढून घेतला आणि मग धूळ काढली, सगळं झटकून घेतलेलं आहे. हा बॅनर पण चांगला झटकला, त्यामुळे टॉपवर टाकायला सोपं जाईल. त्यानंतर सर्व कप्पे आहेत ते एका चांगल्या कपड्याने धूळ काढून घेतली आणि आरसा पुसून घेतला आणि आतले जे कप्प्यातले वस्तू होते ते पण काढून ठेवले आणि थोडं कोरड्या कपड्यानेच धूळ पुसून घेतली. आणि मग त्यानंतर मी ओला कपडा केला आणि तो ओला कपडा त्याच्यावर फिरवला, जेणेकरून जी धूळ आहे ती परत चिटकून बसू नये यासाठी. खास करून लेडीजकडे ना खूप वस्तू असतात, नाही म्हणता इतक्या बारीक सारीक वस्तू आपण जमा करतो आणि त्या लागतातच किती म्हटलं तरी. आणि आता माझी इहू पण आहे, तिच्या बांगड्या झाल्या, नेकलेस झाले, क्लिप झाले, बेल्ट झाले, छोट्या वस्तू तिच्या आहेत, तिच्यासाठी सुद्धा जागा करावी लागते मला माझ्या मेकअप व्हॅनिटीमध्ये. तिची मेकअप व्हॅनिटी नंतर होणारच आहे. आता ह्या माझ्याकडे बांगड्या कलेक्शन आहेत, मोजकच ठेवलेल्या आहेत की सर्व साड्यांवर मला त्या मॅच करून घालता येतील. ते त्या तुम्हाला दाखवते, बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. एखादा कोपरा जरी आवरायचं म्हटलं ना तर खूप वेळ जातो, यालासुद्धा मला बराच वेळ गेला. मी आता तुम्हाला इथं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवणार आहे. हे माझ्या लग्नातलं आहे कळस. हे पण मी जपून ठेवलेलं आहे, जर कोणाला हवं असेल तर त्यांना मी देऊ शकते वापरण्यासाठी. आणि हा साईड टेबल असतो ना, जो हा पाठीमागा आहे छोटा, याच्यावर लॅम्प आणि लॅम्पचा हे आहे बल्ब, हे स्टँड आणि हा लॅम्पचा वरचा कवर. तर आता हा बल्ब किती वर्ष झाले की बंदच आहे, तो काही चालू करायला टाईमच मिळाला, त्यामुळे तसंच ठेवलेला आहे वरती. मी त्याला काही नीट केलंच नाही आहे.
बघूया आता कधी टाईम मिळेल त्यावेळेस नीट करून घेईन तो बल्ब आणि वापरायला काढेल. आणि बाकीचा जे माझा मेकअप आरसा आहे ते सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि वस्तू लावून दिलेल्या आहे. आता ह्या वरच्या वस्तू आहेत ते जरा व्यवस्थित वरती लावून देते. थोडे धूळ बसली ती पुसून काढते. आता आरशाचं तुम्ही हे बघत असाल 2 नंबरचं पार्ट ते कोटिंग निघालं. तर असं असतं, ज्या लग्नाचा बस्ता आणि लग्नासाठी आपल्याला फर्निचर खरेदी करायचं असेल तर त्यावेळेस ना ते मुद्दामून असं मी म्हणेन की किंवा पैसा कमवायचा असेल त्यासाठी ना वस्तू अशा दाखवतात ना. खरं सांगू का, चांगलं मटेरियल कोणतं, क्वालिटी लाकडाची कशी आहे ते पाहूनच आपण लग्नाचा बस्ता बांधावा. नाहीतर चांगली क्वालिटी नसेल. आता हा जे काही मटेरियल आहे थोडंसं मिक्स आहे, भुसा टाईप. कपाटाचं तुम्हाला उद्या दाखवेल काय हाल आहे. आत्तापर्यंत चांगला वापर आहे म्हणून तरी व्यवस्थित टिकलेला आहे. आणि दिवाणचा पण तसंच हाल आहे तुम्हाला सांगेन. त्यामुळे ना कधी पण लग्नाचं जर तुम्ही विचार करत असाल, दिवाळीनंतर लग्न आहेच, मग लग्न सराई म्हटल्यानंतर फर्निचर घ्या, हे घ्या ते घ्या, थोडा जास्त पैसा टाका. जर आपल्या मुलीला जर द्यायचं असेल, फर्निचर खरेदी करायची असेल ना, तर थोडं चांगल्या क्वालिटीचं फर्निचर घ्या. थोडे जास्त पैसे जाऊ द्या. रिलेटिव्ह जरी देत असतील ना पैसे, त्यात आपण स्वतः ॲड करा आणि त्या वस्तू घ्या. जर हे शक्य होत नसेल तर त्यांचे नावे टाका किंवा मुलीचे नावे टाका. नंतर त्यांना जसं हवं तसं ते फर्निचर घेऊ शकता त्यांच्या क्वालिटीनुसार. तर हा मी शिकले, खरं माझ्या अनुभवावरून सांगते. पहिलंच लग्न घरामधलं, त्यामुळे सगळेच उत्साही होते, आनंदी होते ना. सगळं आता जयाचं लग्न आहे त्यामुळे प्रत्येकाचं नाव आलंच पाहिजे. तेच काय, आपण सुद्धा कोणाला देत असेल तर आपलं नाव आलं पाहिजे ना. लग्नाच्या झालीवर ही आम्ही वस्तू दिली. आता हे किती वर्ष माझं हे फर्निचर चालेल माहीत नाही. जेवढ्या वर्ष चालेल तेवढ्या वर्षापर्यंत वापरायचं आणि नंतर पाहूया. जर आपल्याकडे बजेट आलं तर चांगल्या क्वालिटीचं फर्निचर बनवून घ्यायचं आहे. आता सध्या हे सर्व आवरून झाले. आतमध्ये सगळ्या वस्तू लावून दिलेल्या आहेत. आता फक्त हे लॅम्प वगैरे आहेत ते जरा व्यवस्थित पुसून वर लावून देते. तर मला हे फक्त माझा अनुभव तुमच्यावर शेअर करायचा होता. जर कोणी लग्न करणार असेल त्यांच्यासाठी ही छोटासा सजेशन म्हटलं तरी चालेल. तर इकडे आता वस्तू लावून झालेल्या आहेत, सर्व क्लीन करून झालेले आहेत. बरीचशी जागा रिकामी झालेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. इथे सुद्धा खालचं आणि हा पण स्पेस मोकळा झालेला आहे. रोजच्या मला ज्या वस्तू ठेवायच्या त्या इथे ठेवू शकते. आणि हे तुम्हाला बोलते, आता ग्लू लावून मला हे ग्लू लावायचं आणि हे चिटकून टाकणार आहे, नाही तर कट करेन. पण कट केल्यानंतर ते खरंच विचित्र दिसेल. ग्लूच लावेल शक्यतो. हा आहे ड्राय वाटाणा, सुका वाटाणा. वाटीभर घेतला आहे, पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी चांगलं बॉईल झाल्यावर त्यामध्ये हा वाटाणा टाकणार आहे आणि हा वाटाणा भिजत ठेवणार आहे. संध्याकाळी मसाले भात करायचा प्लॅन आहे. तर ग्रीन पीस नाही आहे, त्यासाठी म्हटलं हा वाटाणा भिजवून त्यामध्ये टाकता येईल, मग पटकन शिजेल. त्यासाठी वाटाणा आता यामध्ये ॲड करते आणि याच्यावर झाकण ठेवून देईन. चला आता चहा घेतोय. चहाचा टाईम झालेला आहे. तर इकडे चहा आणि हो पण तिथे बसलेली आहे, टी व्ही पाहते. साईदादान ते आणि मला म्हणते हवा घे अशी, कारण की फॅन बंद ठेवलेला आहे. तिला हवा द्यायची तर ती जाऊन बसली तिकडे. हे बघा चहा घेऊया. तर हा पास्ता आता उकडून घेतलेला आहे. आणि आजचा मेनू काय, तर आजचा मेनू आहे मसाले भात आणि पास्ता. हो ना हो. चला आता पटकन आता पास्ता परतून घेऊ आणि मसाले भाताची तयारी करते. भांडे राहिलेत, भांडे पण घासायचे. भांडे घासून झाले की मग मसाले भात लावून देणार. इकडे दूध उकळायला लावलेलं आहे आणि दूध पण इकडे साईड बाय साईड उकळून होईलच. आणि आमचा स्वयंपाक लवकर होईल, काही गावामध्ये पण जायचं आहे आरतीसाठी. तर रेडी व्हायचं आहे लवकरच. काल उशीर झाला थोडा, आता लवकर जायचं. काय करामत केली तू? काय लावलं तू? दाखव मला, काय लावलेस तू? सगळी पावडर लावली दरमिकुलची, पायापासून तर डोक्यापर्यंत. आणि इकडे बघा किती सांडवली आहे. काय म्हणा बाबा ह्या पोरीला. होते बाबा
नाही आता तू अशीच पास्ता रेडी झालेला आहे. आता पास्त्यानंतर इकडे मसाले भात लावते, त्याची तयारी. मसाला परतून घेतला आहे आणि इकडे तांदूळ धुवून घेतलेला आहे. हे काही वाटाणे आहेत ते टाकलेत मी आणि हे आता भाजीसाठी ठेवणार आहे उद्यासाठी. चला आता मसाले भात लावून घेते. उपासकरांना वरईचा भात केलेला आहे आणि खिचडी भात झालेला आहे ऑलरेडी. आम्ही झालो आता रेडी, निघालो होतं गावामध्ये, हो की नाही. ओमदादा ताईन ते गेलेत आधी, त्यांना सोडून येईल आणि मग मला न्यायला येणार आहे. आम्ही रेडी झालो आहोत दोघीजणी आणि लगेच जाणार आहोत. आल्यानंतर जेवण करणार. या ठिकाणी बालाजी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर दशरथ माने यांचा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान हाय, त्या आहेत माझी जाऊबाई आणि त्यांची मुलगी आणि इकडे छोटासा त्यांचा मुलगा. ओळख आज पहिल्यांदाच झाली आहे. आणि इकडे माझ्या सासूबाई आहेत. चला मग पुन्हा सानवी आणि छान नाव आहे दोघांची. आम्ही आता गावातून आलेलो आहोत आणि घरची आरती राहिलेली, तर घरची आरती आम्ही सर्वजण करून घेत आहोत. इकडे ताई आता आरती करायला घेतात. पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची घंटी माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लागल्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान. आरती झाली, जेवण झाली आणि आता सर्व आवरून वरती आले. साडीची घडी घालायची आहे, ती जरा मोकळ्या हवेमध्ये टाकते. इथे ग्रिलवरच टाकणार आहे. त्याची घामाने किंवा पाणी वगैरे सांडलेलं खाली पाणी साडीला लागतं, तर साडी थोडी ओलसर होते, तर तो वास निघून जावा त्यासाठी आता हवेमध्ये टाकते. ब्लाऊज आणि साडी परकरता टाकलेलंच आहे, मग अशीच मी चेंज करून खाली गेलेले आहे. आता साडी टाकते आणि हा ब्लाऊज. तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. ही का पण झोपलेली आहे, खालीच झोपली आहे. मी आता वरती आलेले, तर आता असा इथे व्हिडिओ एंड करते. मगाशी टाईम मिळाला नाही एंड करायला. काही काही मंडळांनी देवी बसवलेली आहे, तिथं आरती आणि दांडिया पण होत असते. तर आपल्या मंदिरामध्ये तर होतच असतं, पण इतर ठिकाणी सुद्धा आहेत, तेही तुमच्यावर शेअर करणार आहे. तर त्यासाठी थोडं लवकर जावं लागणार आहे. 2-3 दिवसात मी तुम्हाला ते दाखवेल की कोणकोणत्या मंडळांनी दांडिया बसवलेल्या आहेत आणि स्पर्धा पण ठेवलेल्या आहेत. तर मोठे मोठे मंडळ आहेत, तेही तुमच्यावर शेअर करेल. चला, आजचा हा ब्लॉग आपला असा होता. तर तिसरी माळ आणि रंग निळा होता, तर छान वाटला आजचा पण दिवस. गर्दी खूप होती आरतीला. तर नेहमीप्रमाणेच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.